त्याचबरोबर आपण हे पण पाहिलं होतं जस्ट होल्ड ऑन. स्टार्टरची गरज का आहे? निश्चित ऑफ स्टार्टर पाहिलेलं आहे की कुठलीही इंडक्शन मोटर ही स्टार्टिंगला नेहमी हाय करंट सप्लाय कडून विड्रॉ करते आणि ह्या एक्सेसिव्ह हाय करंट मुळे काय होतं की त्या ठिकाणी हिटिंग होऊन जे काय आपण काय केलेलं आहे की स्टार्टर यूज करतोय. त्यानंतर आपण पाहिलं की स्टार्टरचे टाईप पाहिले आपण. त्याच्यामध्ये आपण जनरल जेवढे स्टार्टर आहेत तेवढे सर्व लिहून घेतले आणि सिलेबस मध्ये याच्यातले जे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. म्हणजे आपण बघितलं डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर आहे, डिओ स्टार्टर म्हणतो आपण त्याला. त्यानंतर स्टेटर रेजिस्टर स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, सॉफ्ट स्टार्टर आणि रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. तर रोटर रेजिस्टन्स स्टार्टर हा ऍप्लिकेबल ओनली स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे. त्यापैकी आपण स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेला होता. याच्यामध्ये आपण डायग्राम पाहिली सर्वांनी. 3 फेज सप्लाय दिलाय, तो ICTP ला कनेक्ट केलाय. तिन्ही फेजचा अक्रॉस सिरीज मध्ये आपण काय केलेलं आहे की व्हेरिएबल रेजिस्टन्स यूज केलेले आहेत आणि त्यानंतर आपण स्टेटर कनेक्शन केलेलं आहे. स्टेटर वाइंडिंग या ठिकाणी डेल्टा मध्ये जोडलेली आहे आणि रोटर दाखवलेला आहे आपण. याचा आपण कसा तो करंट लिमिट करतो हे पण पाहिलं होतं. पुढे याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पाहिली होती. आज आपण पाहणार आहोत ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर पाहणार आहोत. याच्यामध्ये पहा 3 फेज ICTP आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर दाखवला. पहा हा जो आहे हा 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. तिन्ही फेजचे करंट आहेत IR, IY, IB. त्यानंतर आपण डेल्टा कनेक्टेड स्टेटर वाइंडिंगला दिलेला आहे U1, U2, V1, V2 आणि W1, W2 ह्या तिन्ही फेजच्या वाइंडिंग आहेत. ठीक आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्शन पाहून घ्या. सर्वांनी लॅबोरेटरीमध्ये पाहिलं असेलच की 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर तर हा यूज केलेला आहे या ठिकाणी. आता येईल पहा त्याची थिअरी आपण पाहूया. द फिगर शोज दॅट पहिला पॉइंट, फिगर शोज दॅट एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणजेच ह्या सेटअपने आपण म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा यूज करून इंडक्शन मोटर कशी स्टार्ट होते याचा हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. ह्या मेथड मध्ये इन दिस मेथड 3 फेज कोर टाइप ऑटो ट्रान्सफॉर्मर इज यूज. आपण 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. त्याचं फंक्शन काय आहे की व्हेरिएबल सप्लाय व्होल्टेज तो प्रोव्हाइड करतोय स्टेटर वाइंडिंगला ड्युरिंग स्टार्टिंग पिरियड. वी नो दॅट अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. आपल्याला माहिती ओम्स लॉ नुसार एक्सप्रेशन फॉर स्टार्टिंग करंट काय आहे? IST म्हणजे स्टार्टिंग करंट RPH हा आपल्याला लागलेला आहे. तर RPH म्हणजे आपण या ठिकाणी काय करतोय VL लाईनची जी काय क्वांटिटी आहे व्होल्टेजची तीच कमी करतोय. या ठिकाणी आपण पहिल्या मेथड मध्ये आपण रेजिस्टन्स कमी केला होता, वाढवला होता, म्हणून ही पॉलिनॉमी काय झाली होती? डिक्रीज केली होती. या ठिकाणी आपण जो काय स्टेटरचं सप्लाय व्होल्टेज आहे तेच आपण कमी केले. इन दिस एक्सप्रेशन द न्यूमरेटर इज लाईन व्होल्टेज म्हणजे विथ द हेल्प ऑफ 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. आपण काय केलेलं आहे तो 3 फेज ट्रान्सफॉर्मरने कंट्रोल केलेला आहे. म्हणजे स्टार्टिंगला जे व्होल्टेज येते सप्लाय कडून ते आपण कंट्रोल केले. व्होल्टेज कमी, करंट कमी, त्यामुळे जो की पॉलिनॉमी आहे ती आपली कंट्रोल मध्ये राहते. म्हणजे रेशो इज मेंटेन इन अ परमिसिबल सेफ्टी लिमिट. म्हणजे सेफ्टी लिमिट मध्ये हा रेशो मेंटेन केलेला आहे. अप टू 5% रेटेड स्पीड मोटर कॅन गॅदर और टेक 80% स्पीड. म्हणजे 50% आपण व्होल्टेज अप्लाय केलं, नो लोड असेल तर त्यावेळेस काय होतं इंडक्शन मोटर तिचं फुल स्पीड म्हणजे 1440 असेल 1440, 1000 RPM असेल तर 980 इथपर्यंत ते स्पीड काय होतं व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर फुल स्पीड येते.
50% म्हणजे 220 व्होल्टला 440च्या 50% म्हणजे 220 व्होल्टला नो लोड कंडिशन असताना काय होतंय की पूर्णपणे इंडक्शन मोटरचं स्पीड 80% ते 100% जवळपास येतंय. आफ्टरवर्ड विथिन 3 to 5 सेकंद म्हणजे त्यानंतर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण डायरेक्ट 220 ते ओके. आता याचे ऍडव्हान्टेजेस. दिस मेथड इज अ सिंपल चीपर इन कॉस्ट. म्हणजे कशी ही सोपी मेथड आहे आणि स्वस्त आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरची कॉस्ट पण कशी आहे, कमी आहे. नो पॉवर लॉस म्हणजे आपण बघितलं स्टेटर रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय व्हायचं की पॉवर लॉस व्हायचं. या ठिकाणी तसं पॉवर लॉस होत नाही कारण आपण या ठिकाणी नो रेजिस्टन्स यूज केलेला आहे. कुठलाही रेजिस्टन्स आपण यूज केलेला नाही म्हणजे नो पॉवर लॉस टेक्स प्लेस बिकॉज नो रेजिस्टन्स आर यूज. आपण कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स यूज केलेला नाही म्हणून या ठिकाणी पॉवर लॉस होत नाही. दिस मेथड इज इफेक्टिव्ह. ही मेथड इफेक्टिव्ह आहे ऍज कम्पेअर टू स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर फॉर मीडियम टॉर्क ऍप्लिकेशन. म्हणजेच मीडियम टॉर्क पर्यंत लो स्मॉल टॉर्क आणि मीडियम टॉर्क ही मेथड स्टार्टिंग टॉर्कला ही मेथड काय आहे ऍप्लिकेबल आहे, युजफुल आहे. पण जर स्टार्टिंगचा टॉर्क हाय असेल तर ही मेथड काय आहे युजफुल नाही. पुढे डिसएडव्हान्टेज. दिस मेथड इज नॉट सुटेबल फॉर हाय रेटिंग मोटर अँड व्होल्टेज अबाव 3.3 kV. कारण ऑटो ट्रान्सफॉर्मरची एक साईज असते पहा. आपल्या लॅब मधला जो आहे तो 440 पर्यंत चालतो. जास्तीत जास्त 3.3 kV पर्यंत आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो. म्हणजे ही मेथड जी आहे ती हाय रेटिंग साठी सुटेबल नाही. याचे ऍप्लिकेशन कुठं पाहायला मिळतात, मशीन टूल, त्यानंतर मोटर जनरेटर सेट आणि ऍग्रिकल्चरल पंप. तर ह्या ठिकाणी सहसा आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करतो. तर हा झाला आपला ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. पुढला स्टार्टर आपला आहे स्टार डेल्टा स्टार्टर. सर्वांनी कनेक्शन नीट समजून घ्या. 3 फेज सप्लाय आहे. हा दिसतोय आयसीडीपी दिसतोय आयसीडीपी. त्यानंतर पहा इथं 3 पोल 6 वे स्विच आहे. हा नावाचं त्याच्या 3 पोल 6 वे म्हणजे या ठिकाणी आर वाय बी या ठिकाणी पहा त्याचे 3 टर्मिनल दिलेले आहेत आणि इथे एक पोल आहे पहा 1 2 3 म्हणजे 1 2 3 त्यानंतर 1 2 3 म्हणजे याचा हा जो आहे डॉटेड हा एक प्ले झाला, हा एक वे झाला आणि हा इकडे पण यूज होतो पहा हा दुसरा वे झाला. म्हणजे एका स्विचला तुम्ही बाय डायरेक्शन यूज करू शकता. म्हणजे असे 3 स्विच आहेत, 3 फेज आहेत, 6 वे स्विच आहे. पोल 3च आहेत. कोणते आर वाय बी फेज 3 पोल 3. पण जो काय आहे त्याचा वे हा 6 वे आहे. म्हणजे पहा त्यानंतर इथं स्टेटर वाइंडिंग यूज केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसते आर वाय आणि बी काय केलेली आहे. आर जी आहे इथं पहा आयसीटीपी नंतर आल्यानंतर काय केलेली आहे या ठिकाणी आपण जोडलेली आहे आर फेजला लिडिंग एज. आपण याला काय म्हणतो लिडिंग एज म्हणतो. आणि हे फिनिशिंग एंड आहे ते कुठे जोडले पहा या ठिकाणी आर डॅशला जोडलेले. आर डॅश ची पोलॅरिटी इथं पहा मधला पॉइंट आहे हा वाय डॅश आणि मग बी डॅश. तसंच सेम वाय फेज पण आपण या ठिकाणी इथे जोडलेला आहे. लिडिंग एंड जो आहे हा वाय हा इथे जोडलाय. त्यानंतर हा बी कुठे जोडलाय या ठिकाणी जोडला पहा बी फेजला. म्हणजे आयसीटीपी नंतर आपण लिडिंग एज जोडलेले आहेत. आता इथपर्यंत सप्लाय येऊन थांबलेला आहे पहा आर वाय बी. ज्यावेळेस काय होईल की हा जो काय फिनिशिंग एंड ज्यावेळेस इथे टच होईल पहा म्हणजे काय झालंय आर बी डॅश वाय आर डॅश आणि बी वाय डॅश होईल. हा झाला एक थ्रो झाला. दुसरी केस काय होईल हा इथं होईल पहा कनेक्ट. म्हणजे काय होतंय तिन्ही पण कन्सेप्ट एकमेकांना शॉर्ट केलेले आहेत. ही कंडिशन कोणती आहे स्टार्ट आहे पहा. स्टार्टिंग या ठिकाणी स्टार मध्ये होते आणि रनिंग या ठिकाणी डेल्टा मध्ये होते. म्हणून या स्विचला म्हटलं स्टार्टरला म्हटलं आपण स्टार डेल्टा मध्ये. स्टार्टिंग कंडिशन स्टार मध्ये होते स्टार कनेक्शन. रनिंग कंडिशन डेल्टा मध्ये. म्हणून या स्टार्टरला म्हणतो आपण स्टार डेल्टा स्टार्टर म्हणतो पहा. डायग्राम पुन्हा एकदा पाहून घ्या. सर्व या ठिकाणी आहे या स्विच मध्ये आहे पहा रनिंग कंडिशन कोणता 3 पोल 6 वे स्विच. स्टार्टिंग या ठिकाणी होती पहा. म्हणजे स्टार्टिंग या ठिकाणी जो काही इनिशियल पोझिशन आहे तो या ठिकाणी बी डॅश या ठिकाणी असेल, आर डॅश या ठिकाणी असेल
वाय डॅश या ठिकाणी असेल पहा, मी स्पॉटलाइट केली त्यासाठी. आणि रन मध्ये काय होईल पहा, हे डॉटेड कनेक्शन तुम्हाला दिसतील. बी डॅश आर ला असेल, आर डॅश वाय ला असेल आणि वाय डॅश बी ला असेल. ठीक आहे. आता पुढे याचं ऍक्च्युअली रनिंग पाहू आपण. प्रत्येकाला सांगतोय की हा स्टार डेल्टा स्टार्टर आहे, 2 ऑपरेशन आहेत. स्टार्टिंग स्टार मध्ये होते, ठीक आहे. पुढे पाहू आपण. आता पहा ही स्टार्टिंग कंडिशन स्टार मध्ये आहे, म्हणजे पहा आर आर डॅश, त्यानंतर वाय वाय डॅश आणि बी बी डॅश. कसं होतंय पहा कनेक्शन या ठिकाणी आपण काय जोडतोय, आर डॅश बी डॅश आणि वाय शॉर्ट करतोय पहा. या ठिकाणी पहा आर डॅश वाय डॅश आणि बी डॅश आपण शॉर्ट करतोय पहा. म्हणजे काय झालं, ही शॉर्ट केल्यामुळे काय झालंय, स्टार मध्ये आलेली पहा. ओके. आता रनिंग कंडिशन मध्ये पहा, बी डॅश कशाला जोडलाय आपण, आर ला जोडलाय पहा. बी डॅश आपण जोडलाय, आर ला जोडलाय. सेम आर डॅश कशाला जोडलाय, वाय ला जोडलाय पहा. आर डॅश कुठे येणार आहे, वाय ला येणार आहे पहा. आणि आर कुठे येणार आहे, बी डॅश ला येणार आहे पहा. आर बी डॅश ला, वाय बी डॅश ला, वाय डॅश बी ला आणि आर डॅश वाय ला पहा. ओके. म्हणजे आर डॅश वाय, वाय डॅश बी, बी डॅश आर याप्रमाणे काय होतंय, रनिंगला डेल्टा मध्ये होतोय. नंतर तुम्ही समजून घ्या सर्वजण हे. पण स्टार्टिंगला हे तिन्ही काय होत आहेत, शॉर्ट होत आहेत. आर डॅश वाय डॅश आणि बी डॅश पहा. या ठिकाणी ज्यावेळेस स्विच या ठिकाणी असेल बरोबर, त्यावेळेस तिन्ही पोल कसे शॉर्ट आहेत, म्हणजे तो झाला स्टार मध्ये झाला पहा. रनिंगला आपण मी सांगितलं तुम्हाला आर बी डॅश पहा इथं आर बी डॅश, ठीक आहे. त्यानंतर वाय आर डॅश पहा इथं वाय आर डॅश आणि बी वाय डॅश पहा, बी वाय डॅश. म्हणजे हे कोणतं झालं, डेल्टा कनेक्शन झालं. तर ही कनेक्शन समजून घ्या सर्वांनी. पॉइंट फिगर shows that the circuit connection for star delta starter at स्टार्टिंग कंडिशन दाखवली आपण ती कंडिशन स्टार्टिंग कंडिशनची. डॉटेड म्हणजे काय, रनिंग कंडिशन आहे. VL इज इक्वल टू √3 VPH सर्वांना माहिती आहे. स्टार्टिंग कनेक्शन स्टार मध्ये आहे, म्हणजे आपण जे व्होल्टेज अप्लाय करणार आहे ते √3 टाइम्स VPH असतं पहा. आणि स्टारचं कनेक्शन काय, रेटिंग लाईन करंट इज इक्वल टू फेज करंट. म्हणजे करंट ऍज इट इज येईल, पण स्टार मध्ये काय होतंय की व्होल्टेज कमी होतंय आणि करंट काय होतंय, करंट पण कमी होतोय. पण लाईन करंट हा आणि फेज करंट हा सेम असतो. ओके. ऍज लाईन व्होल्टेज इज रिड्यूस बाय √3 टाइम्स, म्हणजे आपण √3 टाइम्स रिड्यूस करतोय. म्हणजे सर्वांनी वाटलं तर पाहून घ्या की 440 डिवायडेड बाय √3 म्हणजे ते जवळपास किती येते, 215 220च्या रेंज मध्ये येते. म्हणजे जे काय आपली पॉलिनॉमी आहे VL अपॉन जो काय रेजिस्टन्स आहे तो काय होतोय, ही पॉलिनॉमी कमी होते. ड्यू टू सच प्रॉपर्टी इंडक्शन मोटर कॅन बी स्टार्ट इन अ स्मूथ वे. म्हणजे काय होतंय, पहिल्यांदा एक 5 ते 8 सेकंदापर्यंत स्टार कनेक्शन जाते आणि मग रनिंग मध्ये काय होतंय, डेल्टा मध्ये तो स्विच होतोय. त्या ठिकाणी मग सेमी ऑटोमॅटिक आहे, मॅन्युअल आहे, म्हणजे टायमर वगैरे लावला तर ऑटोमॅटिक होतो. मॅन्युअल असेल तर काय होतं, त्या ठिकाणी आपण मॅन्युअल करतो पहा. फिगर कॅन बी जस्टिफाय स्टार कनेक्शन ऍट स्टार्टिंग इन्स्टंट पहा. स्टार्टिंग इन्स्टंट काय होतंय, आर वाय बी आणि आर डॅश वाय डॅश बी डॅश हे तिन्ही कसे आहेत, शॉर्ट केलेले आहेत. म्हणजे हा झाला स्टार कनेक्शन. ज्यावेळेस स्टार कनेक्शन मध्ये स्टार्टिंग होते 80% स्पीड आल्यानंतर काय होतंय, आपल्याला त्या ठिकाणी अचीव होते. आफ्टरवर्ड मॅन्युअली ऑर ऑटोमॅटिकली मोटर कनेक्शन कॅन बी चेंज फ्रॉम स्टार टू डेल्टा. म्हणजे त्या ठिकाणी काय होतंय, डायरेक्ट काय होतंय की स्टार टू डेल्टा ऑटोमॅटिकली करू शकतो आपण किंवा मॅन्युअली करू शकतो पहा. बाय हँड केलं तर मॅन्युअली, आणि डायरेक्ट टायमर असेल, रिले असेल तर त्या ठिकाणी तो डायरेक्ट कसा होणार आहे, ऑटोमॅटिकली होणार आहे. मग काय होतं, डेल्टा कनेक्शन मध्ये लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज आणि लाईन करंट काय होतो या ठिकाणी वाढतोय आणि लाईन व्होल्टेज वाढते पहा. आणि मग अशा कंडिशन मध्ये इंडक्शन मोटर 100% स्पीडने काय होते, रोटेट होते पहा. दी अबाउट डिसिजन इज जस्टिफाय बाय फिगर बी.
तर ही पहा फिगर आर कशाला जोडला आहे बी डॅशला, त्यानंतर वाय कशाला जोडला आहे आर डॅशला आणि बी कशाला जोडला आहे वाय डॅशला जोडला आहे. ही कनेक्शन झाली डेल्टाची. ओके, तर हा मोस्ट कॉमनली यूज केलेला स्टार्टर आहे. याचं तुम्हाला मी ऍडव्हान्टेज सांगतो की हा इकॉनॉमिकल आहे, याच्यात प्रोटेक्शन ऍडव्हान्स आहेत, मोटरचं जे काय आहे ऑपरेशन ऑटोमॅटिक असेल तर स्पीडली हे होतंय आणि थ्रू आउट इंडस्ट्रीमध्ये आपण हाच यूज करतो. जनरली तुम्ही बघितलं असेल फ्लोअर मिल म्हणजे पिठाची चक्की वगैरे असेल, गिरणी असेल पिठाची गिरणी, त्या ठिकाणी तुम्हाला स्टार डेल्टा स्टार्टर वापरलेला दिसेल. म्हणजे हा कमर्शियल ऍज वेल ऍज इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये वापरला गेलेला आहे. ओके, त्यानंतर पुढला स्टार्टर आहे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. पहा स्टार्टर दिलेला आहे, स्टेटर वाइंडिंग दिलेली आहे डेल्टा मध्ये, 3 फेज सप्लाय आहे, स्टेटरला दिला RYB, 3 फेज वाइंडिंग आहे, U1 U2 आर फेजची, V1 V2 वाय फेजची, वाय फेज दिलाय आणि W1 W2 कशाला दिलाय बी फेजला दिलेला आहे. या ठिकाणी एअर गॅप दाखवलेला आहे आणि हे रोटरचं सर्किट पहा. रोटर सर्वांना माहिती आहे की आपण हा स्टार घ्यायच्या अगोदर सांगितलं होतं की ह्या स्टार्टरने फक्त आपण कोणती स्लिप रिंग इंडक्शन मोटर चालू करू शकतो. म्हणजेच आपण स्टेटर साइडला स्टार्टर जोडत नाही, रोटर साइडला जोड. ओके, म्हणजे त्या ठिकाणी काय केलेलं आहे 3 स्लिप रिंग वापरले, 3 ब्रशेस वापरलेले इथपर्यंत बघितलं आपण. आणि ह्या ठिकाणी काय केलं R1 R2 R3 हा काय केलेला आहे, हा रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे पहा. ओके, या ठिकाणी स्टार्टर कोणता आहे जे की आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स ऍड करतो रोटरच्या सर्किटमध्ये, तेच काय आहेत रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहेत. ठीक आहे, पुढे पाहूया. इन दिस मेथड व्हेरिएबल रेजिस्टन्स ऑफ इक्वल व्हॅल्यू आर ऍडेड. म्हणजे तिन्ही रेजिस्टन्स कसे आहेत इक्वल व्हॅल्यूचे आहेत. आपल्याला माहिती आहे स्टार्टिंग टॉर्क इक्वेशन काय आहे, TST इज इक्वल टू K E2 स्क्वेअर R2 आपण R2 स्क्वेअर X2 स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी R2 न्यूमरेटरला पण आहे आणि डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे स्टार्टिंग टॉर्क हा डायरेक्टली पासून कशाला आहे R2. म्हणजे रोटरचा रेजिस्टन्स जास्त असेल तर टॉर्क जास्त असेल, रोटरचा रेजिस्टन्स कमी असेल तर स्टार्टिंग टॉर्क काय असेल कमी असेल. हेन्स स्टार्टिंग टॉर्क कॅन बी इम्प्रूव्ड इफ R2 इज हाय. म्हणजे R2 वाढला तर स्टार्टिंग टॉर्क काय होते इम्प्रूव्ह होते आणि करस्पॉन्डिंग स्पीड इज ऑल्सो लो. टॉर्क जास्त असेल तर स्पीड काय होते लो होते. पहा आपण टॉर्क स्लिप ठीक आहे. स्टार्टिंग टॉर्क कसा इम्प्रूव्ह करा त्या ठिकाणी की रोटरचा रेजिस्टन्स आपण वाढवला तर, आणि कमी करा तो रोटरचा रेजिस्टन्स कमी असेल तर. म्हणजे काय करायचं स्टार्टिंगला रेजिस्टन्स जास्त ठेवला जातो म्हणजे टॉर्क जास्त प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे जेवढा करंट येईल तेवढा टॉर्क करण्यासाठी वापरला जाईल. आफ्टरवर्ड इन स्टेप वाइज मॅनर डिक्रीजिंग व्हेरिएबल रोटर रेजिस्टन्स फ्रॉम हाय टू लो. म्हणजे आपण कमी कमी करतो रोटर रेजिस्टन्स ड्यू टू विच मोटर रन कॅन रन विथ रेटेड स्पीड. म्हणजे स्टार्टिंगला टॉर्क जास्त आहे स्पीड कमी आहे, नंतर आपण काय करतोय टॉर्क कमी कमी करतोय आणि स्पीड वाढत चाललेली आहे. कोणत्या मोटरला वापरतो हा स्लिप रिंग इंडक्शन मोटरला वापरतो आपण हा. ठीक आहे, पुढला स्टार्टर आहे सॉफ्ट स्टार्टर. सॉफ्ट स्टार्टर म्हणजे पहा हा जनरली आज इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. याच्यामध्ये ऍडव्हान्स प्रोटेक्शन आहेत. म्हणजेच 3 फेज 440 50 हर्ट्ज एसी सप्लाय दिला जातोय. या ठिकाणी AC टू DC कन्व्हर्टर आहे. म्हणजे 3 फेज AC ला DC मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. या ठिकाणी कॅपॅसिटर ऍज अ फिल्टर जोडलेला आहे. म्हणजे काही जरी DC राहिला असेल, काही AC कॉम्पोनंट राहिला असेल पहा काय करतो कॅपॅसिटर AC ला ब्लॉक करतोय आणि फक्त DC ला अलाव करतोय. म्हणजे इथं परत काय होतंय DC टू AC काय होतंय कन्वर्ट होतंय. पण हे कन्वर्ट होताना फ्रिक्वेन्सी आणि व्हेरिएबल म्हणजे V/F म्हणजे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी हा जो काय आहे हा व्हॅरी होते पहा. म्हणजे इथून पुढलं जे आउटपुट आहे हे आउटपुट इथलं हे काय असणार आहे 3 फेज सप्लाय व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी पण व्हेरिएबल आणि व्होल्टेज पण व्हेरिएबल राहते या ठिकाणी. आणि मग आपण ते देतोय कशाला देतोय 3 फेज इंडक्शन मोटरला देतोय पहा. सर्वांना माहिती आहे की सिंक्रोनस स्पीड कशावर डिपेंड आहे NS इज इक्वल टू 120 F/P. म्हणजे NS कमी झालं तर N कमी होतंय. NS कसं कमी होईल कारण फ्रिक्वेन्सी आपण काय करतोय वाढवतोय. फ्रिक्वेन्सी वाढवली बरोबर
तर सिंक्रोनस स्पीड कमी होईल. सिंक्रोनस स्पीड कमी झालं म्हणजे काय होईल, ऍक्च्युअल स्पीड कमी होईल. पुढे आपण ते पाहणारच आहे. इंडक्शन मोटर कॅन स्टार्ट बाय युजिंग व्हेरिएबल व्होल्टेज बाय युजिंग ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. आपण त्या ठिकाणी व्हेरिएबल व्होल्टेज वापरतो बरोबर ऑटो ट्रान्सफॉर्मर. पण ह्या मेथडमध्ये आपण व्हेरिएबल व्होल्टेज अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अप्लाय करतोय किंवा फ्रिक्वेन्सी आपण व्हेरिएबल पण अप्लाय करतो पहा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर मध्ये. आता ह्या मेथडमध्ये नाव विल स्टॉप स्टार्टर काय करतो आपण, रोटर कॅन बी स्मूथली ऍक्सेलरेट कसा करतोय आपण तो रन बाय युजिंग व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज करू शकत नाही कारण काय आहे त्या ठिकाणी फक्त व्होल्टेज व्हेरिएबल आहे तर फ्रिक्वेन्सी पण व्हेरिएबल करता येते. म्हणजे आपले काय व्ही 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 एफ म्हणजे काय व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी म्हणजे व्ही 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 एफ. फिगर शोज दॅट सिमेट्रिक ब्लॉक डायग्राम फॉर ऑब्टेनिंग व्ही व्ही एफ एसी सप्लाय. आता पहा या ठिकाणी सब स्टार्टरची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय झालं इथं हा टाइम आहे पहा आणि ही फ्रिक्वेन्सी. हेवी लोड असेल तर काय होतंय की जो टाइम आहे तो जरा जास्त लागतोय पहा आणि रेटेड स्पीड पहा. जर लाईट लोड असेल तर पटकन काय होतं टाइम T1 या T1 मध्ये काय होतंय आपल्याला रेटेड स्पीड मिळते लाईट लोड असेल तर. म्हणजे आपण काय करतोय फ्रिक्वेन्सी वाढत गेलोय आणि मग आपण इथे गेलोय. पण हेवी लोड असेल तर आपल्याला टाइम काय लागतोय पहा T2 जास्त लागतोय. तर आपण काय म्हणतोय रॅम्पिंग अप टाइम म्हणतोय. ही रेटेड फ्रिक्वेन्सी पहा 50 हर्ट्जला. 50 हर्ट्जला लोड लाईट असू द्या किंवा हेवी असू द्या स्पीड तर एवढंच येणार आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय होतंय की जो काय टाइम आहे लाईट लोडला हा कमी लागतोय रेटेड स्पीड यायला आणि हेवी लोडला रेटेड स्पीड यायला थोडा टाइम जास्त लागतोय पहा. ठीक आहे याला आपण म्हणतो रॅम्पिंग अप कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो आपण टाइप म्हणतो आपल्याला विदाउट लोड बाय युजिंग सब स्टार्टर. म्हणजे ह्या मेथडने आपण इंडक्शन मोटर विथ लोड और विदाउट लोड आपण स्टार्ट करू शकतो. वेन स्टार्टिंग ऍट लाईट लोड कंडिशन म्हणजे आपण ज्यावेळेस स्टार्टिंग करतोय लोड कंडिशन लाईट असेल रेटेड फ्रिक्वेन्सी व्हॅरीज फ्रॉम 0 to 50 हर्ट्ज. काय करतो आपण फ्रिक्वेन्सी आपण 0 to 50 व्हॅरी करतो. टाइम रिक्वायर्ड टू गॅदर रेटेड व्होल्टेज अँड रेटेड फ्रिक्वेन्सी इज T1. टाइम काय लागतोय तो T1 लागतोय पहा इथं या ठिकाणी. हा लाईट लोडचा झालाय. ही कॅरेक्टरिस्टिक आपण निवडलीच आपण. वेन स्टार्टिंग ऍट हेवी लोड कंडिशन काय होतं हेवी लोड कंडिशनला फ्रिक्वेन्सी ऑल्सो व्हॅरीड इन दी रेंज ऑफ 0 to 50 हर्ट्ज. परत फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी करतोय. इन दिस केस टाइम रिक्वायर्ड टू गॅदर रेटेड व्होल्टेज अँड रेटेड फ्रिक्वेन्सी इज मोर. ह्या ठिकाणी आपण T2 काय लागतो आपल्याला जास्त लागतोय बरोबर. दिस टाइम T2 इज ऑल्सो नोन ऍज अ रॅम्पिंग अप टाइम. म्हणजे टाइम वाढलाय. लाईट लोडला टाइम T1 लागतोय हेवी लोडला टाइम T2 लागतोय. पण याच्यामध्ये स्मॉल कोणता आहे T1 जास्त कोणता आहे T2. मग हा जो काही जास्त टाइम आहे तर आपण रॅम्पिंग अप टाइम म्हणतो. रॅम्पिंग अप टाइम कॅन बी चेंज वेन एव्हर लोड कंडिशन म्हणजे आपण हा लोड कंडिशन नुसार आपण चेंज करू शकतो. अँड नेचर ऑफ लोड लोडचं नेचर प्रमाणे सुद्धा आपण तो चेंज करू शकतो पहा. तर हा झाला शॉर्ट स्टार्टर झाला. याचे ऍडव्हान्टेजेस स्मूथ ऍक्सलरेशन फ्रॉम 0 to एनी डिझायर्ड स्पीड. आपण कुठल्याही स्पीडला मोटर नेऊन पोहोचू शकतो. दुसरी कंडिशन इंडक्शन मोटर कॅन बी स्टार्ट विथ हेवी लोड कंडिशन. आपण ती हेवी लोड कंडिशनला काय करू शकतो आपण ती स्टार्ट करू शकतो पहा. इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्टर इज यूज सो दॅट सर्किट इज कॉम्पॅक्ट इन साईज. या ठिकाणी सर्किट कसं आहे कॉम्पॅक्ट इन साईजचं आहे आणि आपण ह्या ठिकाणी जी काय साईज आहे ते आपण कमी करू शकतो पहा कशाची ऍक्सलरेशनचं. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत इलेक्ट्रॉनिक याचे काय इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर कन्व्हर्टर इज यूज हे सर्किट इज कॉम्प्लिकेटेड. सर्किट छोटे आहे पण कसं होतं ते कॉम्प्लिकेटेड झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. इट इज अ मोर एक्सपेन्सिव्ह आणि कॉस्टली. या ठिकाणी पहा थोडक्यात व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी आपण वापरलेली आहे म्हणून ते सर्किट एक्सपेन्सिव्ह आणि कॉस्टली आहे. ठीक आहे तर या ठिकाणी आपले स्टार्टर संपलेले आहेत बरोबर. तर आज आपण जनरली स्टार्टर कोणते कोणते पाहिलेले प्रत्येकाला रिवाइज करूया. आज आपण 3-4 स्टार्टर घेतलेले आहेत. पहिला स्टार्टर घेतलेला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर घेतलेला आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा यूज करून आपण 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्ट करतोय.
त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पाहिले, ऍप्लिकेशन पण पाहिले, स्टार डेल्टा स्टार्टर पाहिला आपण. स्टार डेल्टा मध्ये रनिंग स्टार मध्ये होते, सॉरी स्टार्टिंग स्टार मध्ये होते आणि रनिंग डेल्टा मध्ये होते. कनेक्शन केसेस ते पण आपण पाहिले. स्टार स्टार कंडिशन मध्ये रनिंग डेल्टा मध्ये होतं ते पण बघितलं आपण. त्यात आपण रोटर रेजिस्टर स्टार्टर पाहिला, तिसरा स्टार्टर. आपण या ठिकाणी हा फक्त ऍप्लिकेबल फॉर स्लिपिंग इंडक्शन मोटर पाहतोय. त्यानंतर पुढे आपण सॉफ्ट स्टार्टर पाहिला, चौथा स्टार्टर. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड यूज केलेले आहेत, कारण एसी टू डीसी केलाय, परत डीसी टू एसी केलाय. याचं प्रमोट काय केलं, याचं मेन रिझन काय आहे की आपल्याला जो काही इंडक्शन मोटरला जाणारा जो सप्लाय आहे तो कसा पाहिजे, थ्री फेज सप्लाय पाहिजे, पण व्हेरिएबल व्होल्टेज आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचा पाहिजे. तसा तो भेटत नाही आपल्याला. काय भेटतं आपल्याला, ऑटो ट्रान्सफॉर्मरने व्हेरिएबल व्होल्टेज आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी भेटते. म्हणून आपण या ठिकाणी काय केलंय, कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर म्हणजे व्हीएफडी ड्राईव्ह वापरलेला आपण. त्याचे सॉफ्ट स्टार्टरचे कॅरेक्टरिस्टिक बघितलेलं आहे. लाईट लोडला टाइम कमी लागतोय, हेवी लोडला टाइम जास्त लागतोय, म्हणून त्याला आपण म्हटलं जो वाढलेला टाइम आहे त्याला रॅम्पिंग अप टाइम म्हटलेलं आहे. त्याचं आपण वर्किंग बघितलेले, ऍडव्हान्टेज बघितले, डिसएडव्हान्टेज बघितलेले. काय डाऊट असतील तर विचारून घ्या. सर्वांनी अटेंडन्स फिल करा गुगल फॉर्म मध्ये. लेक्चरच्या लिंक मध्ये खाली मी अटेंडन्स लिंक दिलेली आहे. ठीक आहे. एक्झाम फॉर्म भरायची लास्ट डेट आहे 14 तारीख. 14 तारखेनंतर शुक्रवारी दसरा आहे, कॉलेज बंद आहे. त्यानंतर शनिवारी थर्ड सॅटरडे सुट्टी आहे आणि संडे म्हणजे तुमचं मंडेला गेलाय, मंडेला विथ पेनल्टी 200 रुपीज तुम्हाला लागेल.